गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संस्कार भारती नांदेड समिती आयोजित 2021 गुरुपौर्णिमा उत्सवात मी सुवर्णा बाबूराव कळसे सर्व रसिक प्रेक्षकांचे, सर्व मान्यवरांचे आणि संस्कार भारती प्रेमींचे मनापासून स्वागत करते. गुणातीतं रूपातीतं यो दद्यास गुरु. गुरु आणि रूप, गुण आणि रूप यांच्या पलीकडे असलेल्या परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून देणारी शक्ती म्हणजे गुरु. शिष्याच्या अंतःकरणातील ज्ञानशक्तीला प्रज्वलित करणारा महाप्रकाश म्हणजे गुरु. गुरु ज्ञान संस्काराच्या माध्यमातून शिष्याच्या मांसपिंडाचे ज्ञान समृद्ध पिंडात परिवर्तन करतात आणि म्हणूनच अनेक वेळा आपल्याला याचे दाखले मिळतात. गुरु साक्षात परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ ठरतात आणि म्हणूनच अशा गुरूंचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा हा दिवस म्हणजेच आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. संस्कार भारतीतर्फे गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करतो. गुरूंचं पूजन करतो, कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या प्रथेप्रमाणे आपण ध्येयगीताने करूया. ध्येयगीत गाण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर कल्याणी उमाकांत जोशी. साधयति संस्कार भारती भारती नवजीवनम. साधयति संस्कार भारती भारती नवजीवनम. प्रणवमूलं प्रगतिशीलं प्रखर राष्ट्रविवर्धकं. शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवं संस्करणोद्यमं. साधयति संस्कार भारती भारती नवजीवनम्. मधुरमञ्जुलरागभरितं हृदयतन्त्रीमन्त्रितं. वादयति सङ्गीतकं वसुदैकं भावनपोषकं. साधयति संस्कार भारती भारती नवजीवनम्. ललितरसमयलासलीला चण्डताण्डवगमकहेला. कलितजीवननाट्यवेदं कान्तिक्रान्तिकथाप्रमोदं. साधयति संस्कार भारती भारती नवजीवनम्. चतुष्षष्टिकलान्वितं परमेष्ठिना परिवर्तितं. विश्वचक्रभ्रमणरूपं शाश्वतं श्रुतिसम्मतं. साधयति संस्कार भारती भारती नवजीवनम्. जीवयत्यभिलेखमखिलं सप्तवर्णसमीक्षितम्.
कबीर ते नर अंध है गुरु को कहते और। कबीर ते नर अंध है गुरु को कहते और। हरि के रूठे ठौर है गुरु रूठे नहीं ठौर. संत कबीर असं म्हणतात, ज्याला गुरुची महती कळत नाही, गुरूंच्या महानतेबद्दल जो अज्ञानी आहे, तो मनुष्य डोळे असूनही अंधळा असतो. एक वेळ देव रागावले, परमेश्वर रागावला, तर गुरु त्याची बाजू घेतात, त्याला सांभाळून घेतात, त्याला स्थिरता मिळते, त्याला स्थान मिळतं. पण गुरु जर रागावले, ते नाराज झाले आपल्या शिष्यावर, तर त्याला कुठेही स्थिरता मिळत नाही, जागा मिळत नाही, त्याची बाजू कोणीही घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच गुरु हे पुन्हा पुन्हा संत कबीरांनी दाखवून दिलंय की गुरु हे परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहेत. मला असं म्हणावंसं वाटतं की परमेश्वरानं जरी माणसाला डोळे दिले, तरी त्या डोळ्यांनी हे सुंदर जग बघण्याची सुंदर दृष्टी मात्र गुरु देतात. ज्ञानरूपी दृष्टी देणारे गुरु खरंच महनीय आहेत. आणि म्हणून त्या गुरूंचं आपण वंदन केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमात गुरुवंदना नृत्याविष्कारातून सादर करतील संस्कार भारती नांदेड समितीच्या नृत्यविदा प्रमुख सौ दीपाली आवाळे आणि संच. मी आमंत्रित करते नटेश्वर कथ्थक नृत्याच्या संचालिका सौ दीपाली आवाळे, कुमारी सायली आवाळे, कुमारी नक्षत्रा मोरे, कुमारी रुद्राणी मोरे आणि कुमारी वैभवी अन्नमवार यांना. सादर करतात गुरुवंदना. दीम तनना दीम दना उददन देरेना दीम तनना दीम दना उददन देरेना दीम तनना दीम दना उददन देरेना दीम तनना दीम दना उददन देरेना. अरुणी किरणी धरणी गगन चमके भ्रमित भ्रमर करी गुंजन हलके. अधीर मन मम जणू सरित जल करीत स्वर झर 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 झर. दीम दन उददन देरेना दीम तनन दीम दन उददन देरेना. बरसत बरसत बरस बरस दिव्य गान स्वर्ग देश बरसे. तरसत तरसत तरसे तरसे मन दृशात तव कृपेस तरसे. मम अंतरात मन मंदिरात स्वर ताल साज आज भुमतो. मन धुंद आज तव गुंजनात गुरुराज आज तुझ सिदास स्मरतो. फिरते धरती धुंद नन अवती भवती धुंद तन मन गगनी अवनी भरुनी कण कण स्वप्न एका जात रुजू दे. दीम दनन दीम दन उददन देरेना दीम दनन दीम दन उददन देरेना दीम दनन दीम. निनी दा 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 नि दा 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 नि दा 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 नि दा गा दा नि दा नि दा नि दा दा नि दा नि दा नि दा नि ना गा 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 सा दा गा मा दा नि सा नि. अंधकार गुरुविण जगी भासे कंठी स्वर उरलेत जरासे. किरण बन क्षितिजी प्रगटावे वरुण बनुनी हृदयी बरसावे. गुरुवर चरणी शरण मज द्यावे वातव स्मरणी मरण मज यावे. दीम तनन दीम तनन दीम तनीम 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 तनन.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी संस्कार भारतीच्या साहित्य विधा प्रमुख प्राध्यापिका सौ राधिकाताई वाळवेकर यांना मी आमंत्रित करते. नमस्कार. संस्कार भारती नांदेड आयोजित गुरुपौर्णिमा ह्या कार्यक्रमात मी राधिका वाळवेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. सा कला या विमुक्ते हे संस्कार भारतीचं ध्येय वाक्य आहे. सर्व कला क्षेत्रात अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असणारी ही संघटना आहे. संस्कार भारती म्हणजे भारताचे सांस्कृतिक वैभव जपणारी, संस्काराच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम जागृत करणारी, संगीत, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, रांगोळी, लोककला अशा साहित्य व ललित कलांच्या माध्यमातून देशभर कार्य करणारी संस्था आहे. याची स्थापना 1981 साली हरिभाऊ वाकणकर यांनी लखनौ येथे केली आणि आज संपूर्ण भारतामध्ये 2500 ठिकाणी याच्या अनेक शाखा कार्यरत सुद्धा आहेत. वर्षभरात गुढीपाडवा, भरत मुनी जयंती, गुरुपौर्णिमा, त्यानंतर कृष्ण रूपसज्जा, दिवाळी परिवार मेळावा, भारत माता पूजन हे 6 अनिवार्य कार्यक्रम, याशिवाय अन्य कलादर्शनाचे कार्यक्रमसुद्धा संस्कार भारतीतर्फे घेतले जातात. रसिकाला कलाकार बनविणे, तसेच सामान्य माणसाला कलाप्रेमी रसिक बनवणे, रसिकाला कलाकार बनवून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणे हेच संस्कार भारतीचे कार्य आहे. आज या गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी लाभलेले मार्गदर्शक गुरु आहेत आदरणीय प्राचार्य दत्तात्रय गणपतराव भगत उर्फ दत्ता भगत सर, ज्यांचे शैक्षणिक, साहित्य, नाट्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे योगदान आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा. व्यासांनी भागवत, महाभारत यासारख्या अनेक पुराणांची निर्मिती केली. तसेच त्यांनी अनेक वेद, 4 वेद, शास्त्र यांची पण निर्मिती करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. संस्कृत वाल्मिकी रामायणावरून अवधी भाषेत तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलंय. सुरुवातीला मंगलाचरणात गणेश, सरस्वती, शंकर, पार्वती या सर्वांनाच त्यांनी वंदन केले. या सर्वांनाच त्यांनी गुरु मानले आणि त्या गुरूंच्या चरणकमलाशी तुलसीदास हे नतमस्तक झाले आहेत. बलराम आणि श्रीकृष्ण यज्ञोपवीत संस्कार झाल्यावर त्यांनी गुरूंची सेवा केली आणि त्यासाठी ते सांदीपनी ऋषींच्या गुरुकुलात राहिले आणि केवळ 64 दिवसांमध्ये 64 कलांचे त्यांनी ज्ञान मिळवले असा उल्लेख भागवतात आहे. तसंच श्रीरामांनी वशिष्ठ ऋषींच्या गुरुकुलात राहून गुरूंची सेवा केली. असं म्हणतात की गुरु आणि देव एकदम आपल्यासमोर जर का आले तर प्रथम गुरुला नमस्कार करावा, मग देवाला करावा, कारण गुरुमुळेच देवाचे दर्शन घडते. गुरु महिमा गावा तेवढा थोडाच आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या गुरु शिष्य परंपरेला खूप महत्त्व आहे. शिष्याला ज्ञान विद्या देऊन त्याचे अज्ञान दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाने त्याचे जीवन प्रकाशमान करणे आणि जो करतो तोच खरा सद्गुरू आहे असं समर्थांनी दासबोधात सुद्धा म्हटलं आहे. ज्ञानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. ओम श्री गुरवे नमः. आपले हात आपली कृती, आपले हात आपली कृती, आपणच घडवतो आपली मूर्ती.
खरं तर आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून, आपल्या लेखनीच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणारे, आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे आदरणीय श्री दत्ता भगत सर यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार, मी रश्मी वडवळकर. नांदेडच्या अतिशय कर्तृत्ववान अशा ज्ञानसूर्य व्यक्तीचं परिचय करून देण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आज. आणि त्यांचं नाव आहे श्रीयुत दत्तात्रय गणपतराव भगत सर. श्रीयुत दत्तात्रय गणपतराव भगत सर यांचा जन्म 13 जून 1945 साली झाला. महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, वक्ते, नाटककार, समीक्षक आणि समाजसुधारक महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारकार्याचे व्यासंगी अभ्यासक, परिवर्तनवादी चळवळीचे भाष्यकार, कथा, ललित निबंध, वैचारिक लेखन आणि संपादक म्हणूनही त्यांचे कार्य आहे. त्यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील वाघी या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण पीपल्स हायस्कूल नांदेड येथे झाले. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातनं बहिस्त BA तर पीपल्स कॉलेज नांदेड येथून पदव्युत्तर शिक्षण MA त्यांनी पूर्ण केले. माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी अध्यापनाला सुरुवात केली. श्री शारदा भवन हायस्कूल नांदेड इथे 1962-63 व पीपल्स हायस्कूल नांदेड इथे 1963-70 येथे त्यांनी शिक्षक म्हणून प्रारंभी सेवाकार्य केले. त्यानंतर पदव्युत्तर विभाग पीपल्स कॉलेज नांदेड येथे मराठीचे विषयाचे अधिव्याख्याता म्हणून जून 1970 ते 1997 या कालावधीत अध्यापनाचे कार्य केले. याच दरम्यान मराठी विभाग प्रमुख 1988 ते 97, उपप्राचार्य 1991 ते 95 आणि प्राचार्य 1995 ते 97 म्हणून या महाविद्यालयात प्रशासकीय काम पाहिले. ते डिसेंबर 1997 ते 2005 या कालावधीत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे प्रपाठक, प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून सेवा केली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीचे उपाध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीचे सदस्य सचिव म्हणून त्यांनी केलेलं कार्य महत्त्वपूर्ण ठरते. साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासन प्रयोगपूर्व निरीक्षण मंडळ, थिएटर अकादमी, विविध विद्यापीठे व इतरही संस्थांवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. दत्ता भगत सर यांनी विपुल साहित्य निर्मिती केलेली आहे. त्यांचे एकांकिका संग्रह, आवर्त आणि इतर एकांकिका, चक्रव्यूह आणि इतर एकांकिका, जहाज फुटलंय आणि इतर एकांकिका आणि निवडक एकांकिका, नाटक या क्षेत्रामध्ये त्यांनी अश्मक, खेळिया, वाटा पळवाटा, पुस्तकी वानचर्चा हे त्यांचं कार्य या नाट्यक्षेत्रात झालेलं आहे. समीक्षा क्षेत्रात दलित साहित्य, दिशा आणि दिशांतर, निळी वाटचाल, आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी, समकालीन साहित्य आणि साहित्य समजून घेताना आणि विजय तेंडुलकर व्यक्ती आणि वाङ्मय, मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास या त्यांच्या ग्रंथात आरंभापासून ते 1990 पर्यंतच्या मराठी नाटक आणि रंगभूमीचा समग्र इतिहास आलेला आहे. विजयी विश्व तिरंगा प्यारा आणि मंडल आयोग, गैरसमज आणि आक्षेप ही त्यांची वैचारिक लेखनाची पुस्तकं आहेत. शोध पायवाटांचा व पिंपळ पानांची सळसळ ही 2 ललित लेखांची पुस्तकं आहेत. मुलांसाठी वैचारिक संस्कार करणारी पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत. गोष्ट गोदराजाची ही एक नाटिका त्यांनी लिहिली आहे. राष्ट्रभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोष्टी बिसापाच्या ही 3 पुस्तकं आहेत जी मुलांसाठी लिहिली आहेत.
दत्ता भगत सर यांनी वेगवेगळे लेखन प्रकार हाताळले असले तरी नाटककार हीच त्यांची प्रतिमा अधिक ठळक झालेली आहे. त्यांची नाट्यनिर्मिती ही मराठी नाटक आणि रंगभूमीला नवा आशय प्रदान करणारी आहे. दलित नाट्य चळवळीचे ते साक्षीदार आणि विकासक आहेत. त्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. आवर्त ही त्यांची नाट्यलेखक म्हणून ओळख देणारी पहिली एकांकिका. या एकांकिकाचे महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सादरीकरण झाल्यामुळे लेखन आणि सादरीकरण या दोन्ही अंगाने दत्ता भगत हे नाव स्थिरावले आहे. त्यांच्या एकांकिका लेखनामध्ये सामाजिक विषमतेच्या समस्या केंद्रस्थानी आहेत. त्यातही प्रामुख्याने सर्व लेखन जन्म दलितांच्या वेदनेशी निगडित आहे. पण या जाणीवेने ते सीमित होत नाहीत. जन्मदलितांच्या वेदनेच्या निमित्ताने त्यांची लेखणी सर्वच जन्मजातीच्या वर्तुळापर्यंत विस्तारत जाते. म्हणूनच त्यांच्या एकांकिका लेखनास सार्वत्रिक स्वरूपाचे मूल्य लाभले आहे. तेच त्यांच्या पूर्ण नाटकाचेही वैशिष्ट्य आहे. त्यांच्या लेखनावर महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा वैचारिक प्रभाव आहे. नरहर कुरुंदकर यांच्या प्रभावातून त्यांची समीक्षा व वैचारिक लेखनाची स्वतंत्र शैली घडलेली आहे. जॉन हॉपकिन्स या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील प्रकाशन संस्थेने आशिया खंडातील निवडक नाटक या मालेत थिएटर इंडिया नावाने भारतातील 5 नाटकाचा संग्रह प्रसिद्ध केला. त्यात एरिन बीमी यांनी ड्रामा कॉन्टेम्पररी इंडिया या संपादित ग्रंथात वाटा पळवाटा या नाटकाचा माया पंडित यांनी रूट्स अँड एस्केप रूट्स या नावाने केलेला इंग्रजी अनुवाद समाविष्ट केला गेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे 5 लेखन पुरस्कारासह आदर्श शिक्षक आणि दलित मित्र पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन या अमेरिका स्थित सन्मानानेही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. 2006 साली नांदेड येथे झालेल्या 86व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तीचा सत्कार संस्कार भारतीतर्फे होत आहे याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. कलावंतांचे गुरुस्थान, कलेचे अधिष्ठान, प्रत्यक्ष नटेश्वर शिवशंभू. त्या नटेश्वराच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. नटराज राज नमो नमः, नटराज गुरु नमो नमः. या नटराज देवतेच्या साक्षीने आजचं आपलं गुरुपूजन, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, सत्कारमूर्ती, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक, ज्येष्ठ नाटककार माननीय श्री दत्ता भगत सर यांचा सपत्नीक सत्कार करण्याची विनंती मी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्कार भारती नांदेड समितीचे अध्यक्ष माननीय श्री दिमा देशमुख काका, देवगिरी प्रांत संगीत विधा प्रमुख श्री संजय जोशी सर, सहकोश प्रमुख अभय शृंगारपुरे सर, नांदेड समितीचे सचिव डॉक्टर प्रमोद देशपांडे सर, साहित्यविदा प्रमुख सौ राधिकाताई वाळवेकर मॅडम, नाट्यविदा प्रमुख डॉक्टर अनुराधा पत्की मॅडम यांना विनंती करते.
आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय श्री दत्ता भगत सर यांना जे मानपत्र प्रदान करण्यात येत आहे, या मानपत्राचं वाचन आता होईल. या मानपत्राचं लेखन संस्कार भारती नांदेड समितीचे संरक्षक प्राचार्य आदरणीय डॉक्टर दीपकजी कासराळीकर सर यांनी केले आहे. मानपत्राचे वाचन. संस्कार भारती नांदेड समिती सन्मानपत्र. आदरणीय प्राचार्य दत्तात्रय गणपतराव भगत सर, सादर प्रणाम. शैक्षणिक, साहित्य, नाट्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आपले योगदान समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व मूलभूत असे आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपण घडवले, त्यांना दृष्टी दिली. शिक्षण हे दळण नव्हे तर वळण आहे हे आपण दाखवून दिले. गुरुनाम शोभते शिष्यः, शिष्येणामी गुरुस्तथा. उभाभ्याम शोभते शाला, शालाया शोभते पुरम. ही उक्ती आपण खरी करून दाखवली. आपले साहित्य विश्व भरघोस तर आहेच, पण ते जीवन अनुभवातून आलेले असल्यामुळे सकस व अक्षर ठरणारे आहे. दलित साहित्याचे वेगळे परिणाम आपण स्थापन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कुरुंदकर गुरुजी या थोर विचारवंतांच्या विचारातून आपली जीवननिष्ठा व साहित्य विचार पक्का होत गेला. त्यांचे वैचारिक वारसदार आपण आहात. वाचक आपले सदैव ऋणी आहे. सांस्कृतिक विभागातील नाट्यक्षेत्रात आपले कार्य अलौकिक असेच आहे. अखिल भारतीय स्तरावरचे अनेक पुरस्कार आपणास मिळाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह अनेक सन्मानाची पदे आपण भूषविली आहे. आपण खऱ्या अर्थाने समाज भूषण आहोत. आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्यासारख्या श्रेष्ठ गुरुवर्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हास प्राप्त होत आहे. हा समसमायोग संयोग जुळून आला याचा आनंद होतो आहे. आपल्या सर्वच क्षेत्रातील योगदानाबद्दल संस्कार भारती नांदेड समितीला अभिमान असून आम्ही आपणापती कृतज्ञ आहोत. पुनश्च एकदा सविनय नमस्कार. धन्यवाद. एकदा दाखव, असं दाखव. विद्वानांचा गौरवच विद्वत्तेला अर्थ नवा देतो. विद्वानांचा गौरवच विद्वत्तेला अर्थ नवा देते. म्हणूनच आम्ही याकडे संस्कृतीचं लेणं म्हणून पाहतो. माननीय दत्ता भगत सर यांना प्रदान केला जाणारा आजचा हा गुरुगौरवाचा सन्मान या मानपत्राची शोभाच वाढवणार आहे. आणि म्हणूनच त्यांचा सत्कार करताना, त्यांना हे मानपत्र प्रदान करताना संस्कार भारती नांदेड समितीला आनंद होतो आहे. गुरु पारस को अंतरो जानत है सब संत. गुरु पारस को अंतरो
जानत है सब संत, वह लोहा कंचन करे, वह लोहा कंचन करे, ये करी लेय महंत. गुरु आणि परीस यांच्यातील भेद, अंतर, फरक सगळेच विद्वान जाणतात, अगदी चांगल्या परीने जाणतात. परीस फक्त लोहालाच सुवर्ण बनवते, पण गुरु मात्र प्रत्येक शिष्याला ज्ञान देऊन स्वतःप्रमाणे गुणी आणि महान बनवतात. असे अनेक शिष्य घडवणारे, अनेक शिष्यांना दिशा दर्शविणारे, वाट दाखवणारे आजचे सत्कार मूर्ती आदरणीय माननीय श्री दत्ता भगत सर यांना या प्रसंगी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. त्यांना विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय दत्ता भगत सर. प्रथम मी संस्कार भारती या देशव्यापी संस्थेच्या नांदेड समितीने घरी येऊन माझा हा असा अतिशय आदरपूर्वक सत्कार केला, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. मला हे असं औपचारिक आणि इतकं असं वेगळं समारंभ हे निश्चितच अपेक्षित नव्हतं, ही कल्पना नव्हती. अनुराधा ही माझ्या भावासारख्या मित्राची पत्नी असल्यामुळे खूप जुने संबंध असल्यामुळे तिचा फोन आला. ती कार्यकर्ते सांगितलं सगळंच नाही, पण मी गृहीत असं धरलं की नाट्यशास्त्राची प्राध्यापिका आहे, त्या नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना घेऊन येते. प्रत्यक्षात मात्र माझे अत्यंत जुन्या काळचे अनेक स्नेही सगळेच जवळपास माझी परिस्थिती उपस्थित झाले आणि त्याचा मला खूपच आनंद झाला. माझ्या नाटकामध्ये काम करणाऱ्या राधिका ताई आल्या, कितीतरी वर्षांतर माझी भेट झाली. आणि संजय तर माझा अगदी इतका जवळचा मित्र आणि आळेतुळेचा मित्र आहे. आजच्या दिवशी संजय म्हटलं की संजय आणि प्रकाश शेंगावकर ही आठवण झाल्याशिवाय राहतच नाही. आणि या दोघांबद्दल एक विलक्षण वेगळी अशी ओढ आणि प्रेम माझ्या मनामध्ये आहे. पण हे सगळं औपचारिक स्वरूप बघून मला काहीच म्हणजे अंतःकरण म्हणून आल्यासारखं झालं. हे असं एवढं अपेक्षित नव्हतं. मनापासून आभार मानतो. गुरुपौर्णिमा आमच्या शाळेमध्ये लहानपणी कधीही साजरी केली जात नव्हती. गुरुपौर्णिमेची जी परंपरा आहे, निदान मराठवाड्यापुरतं जर बोलायचं तर या 50 वर्षातलीच आहे. याच्या आधी गुरुपौर्णिमा अशी नव्हती. पण समाजामध्ये व्यास पौर्णिमा मात्र चालत असायची. या व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचं सार्वजनिक स्वरूप हे नंतरच्या काळात देण्यात आलं आणि अलीकडं शाळांच्या मध्ये सुद्धा ही गुरुपौर्णिमा होती असंही मला कळलेलं आहे. तेव्हा मला प्रश्न पडला की गुरुपौर्णिमा जर बोलायचं असेल आणि विशेषतः जर ते विद्यार्थी असतील तर काय बोलायचं. म्हणून आदर्श गुरु म्हणून आपल्या भारतीय परंपरेतलं उदाहरण शोधण्याचा मी प्रयत्न केला. मला पटकन उदाहरणच सापडेल हे सांग. आदर्श गुरु म्हणून सापडत, पण त्यांनी त्या गुरूंनी निर्माण केलेले जे शिष्य आहेत ते मात्र अतिशय युगप्रवर्तक झाले असं आढळून येतं. आणि गुरु मात्र असं व्यक्तीचं नाव घेऊन परंपरेत ज्याचं नाव घ्यावं असं कोणी दिसत नाही, बाकी शिष्य दिसतात. मग मी विचार करायला लागलो की मुळामध्ये व्यासाने जो महाभारत नावाचा ग्रंथ लिहिला त्याला सार्वजनिक रूप देताना व्यासाचं जे काही महत्त्व आहे ते सांगणं हा याच्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश असावा. आणि मग मी व्यासाबद्दल जर बोलायचं तर व्यास हा माझा आवडता महाकवी. ठीक आहे, मी आत्ता तुम्ही सत्कार केला म्हणून सांगतोय, अशातला अजिबात भाग नाही. रामायण महाभारत भारतीय माणसाला सगळ्यांनाच माहिती असतं. घरातच
रामायण महाभारत कळत असतं सगळ्यांना. त्यासाठी ग्रंथ सुद्धा वाचायची आवश्यकता नसते. पुढं हळूहळू शाळांच्या मध्ये काही पाठ येतात, त्याच्यातून मग ओढ निर्माण होते. ही ओढ निर्माण होताना केव्हा तरी इरावती कर्व्यांचं युगांत वाचलं आणि BA ला असताना आणि युगांत वाचल्यानंतर मग जाणवलं की अरे महाभारत काहीतरी वेगळा ग्रंथ आहे. रामायण ही बौद्ध कथा आहे, पण महाभारत ही बौद्ध कथा नाही. महाभारत हा काव्यग्रंथ आहे, वाङ्मय कृती आहे आणि योगायोगाने कुंकर बुद्धी शिकवायला असल्यामुळं कुठल्या तरी व्याख्यानात विषयाच्या ओघाने पासिंग रिमार्क्स ते सांगायचे आणि त्यातून मग महाभारतातला तेवढा भाग वाचावा याची आणखी ओढ निर्माण व्हायची. महाभारत माझा अतिशय आवडता ग्रंथ आहे, त्याचं कारण सांग. व्यास हा असा मुनी आहे, असा ऋषी आहे की ज्याने माणसाचं मोठेपण, माणसाचं क्रूरपण, माणसाचं सामान्यपण याच्या एवढ्या प्रतिमा उभ्या केल्या की नुसते आदर्शाचे पुतळे कधीच व्यास उभं करत नाही. कारण जीवन हे नुसतं कधी आदर्शाचं नसतं. जीवनात क्रूरता आहे, जीवनात सौंदर्य आहे, जीवनात सामान्यपण आहे, जीवनात त्याग आहे, बलिदान आहे, मारामार आहे. सगळ्या गोष्टी महाभारतामध्ये येतात आणि व्यास आणखी आवडण्याचं कारण असं की हे सगळं लेखन केल्यानंतर व्यास तुम्हाला असा आग्रह करत नाही याला आदर्श म्हणा, त्याला आदर्श म्हणा. तो वाचकावर सोपवतो. आणि मी लेखक असल्यामुळं लेखकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल मी अतिशय संवेदनाक्षम आहे. किंवा व्यासासारखा महामुनी सुद्धा या व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल किती संवेदनाशील आहे हे मला जाणवायला लागतं. कारण आपण कधी महाभारताचा गंभीरपणे विचार करत नाही. पुराण आहे किंवा पुराणाच्या पद्धतीने ऐकायचा आणि सोडून द्यायचा असा विचार करतो. थोडंसं आपण विचार करायला लक्षात येतं की त्या पुराणामध्ये वर्तमानातल्या अनेक गोष्टी कशा आल्या. उदाहरण काही सांगायचं तर 2000 वर्षे आपण असं मानत आलोय की वारसा हक्क हा वडील भावाचा आहे. आपण असं मानत आलोय की वारसा हक्कामध्ये वडील भावाचा जो वडील मुलगा आहे त्याचा हक्क आहे. आणि मग मी महाभारत वाचायला लागल्यानंतर मला जाणवतं दुर्योधन वडील आहे, दुर्योधनाचा पिता हाही वडील आहे. मग तो जर म्हणला मी देणार नाही तुला, चुकलं कुठं. सामान्य माणसासारखं जर दुर्योधनाने ही भूमिका घेतली तर ती भूमिका त्याची नैतिकच आहे. मग त्याला मी दुष्ट कसा म्हणू, माझ्यासमोर प्रश्न निर्माण होतो. असे प्रश्न व्यास निर्माण करतो. सामान्यपणे आपण असं म्हणतो की पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रियांच्या बरोबर विवाह करू शकतो. तो न्यायही मानला गेला आणि नैतिकही मानला गेला. पण एका स्त्रीनं एकापेक्षा अधिक पती करणं आणि पती हयात असताना पती करणं हे आपल्या परंपरेला कधीच मान्य नाही. आणि समजा आपण स्वीकारलं तर याच्या स्त्रीला आपण पतिव्रता कधीच मानत नाही. पण द्रौपदी हे असं कॅरेक्टर आहे की जी 5 भावांची पत्नी आहे आणि तरी सुद्धा ती पतिव्रता आहे. या पद्धतीनं त्याचं चित्रण येतं. हे फक्त व्यासच करू जाणे. आणि आणखी एक मजा कशी आहे, चुकून हीच पतिव्रता असणारी द्रौपदी चुकून जेव्हा कर्णासमोर येते आणि तिला कळतं की अरे कर्ण सुद्धा कुंतीचा 6वा पुत्र आहे. लक्षात घ्या, एक स्त्री आहे, ती 5 भावांची पत्नी आहे. सहज जर तिच्या मनामध्ये अशी कल्पना आली की जर हा त्यावेळेला असता तर माझा 6वा पती सुद्धा झाला असता. पण केवढी मोठी शिक्षा, एवढी नुसती कल्पना आली तर तिला उलटा ठरवलं. नुसतं उलटा ठरवलं नाही, शाप दिला आणि स्वर्गारोहणामध्ये आयुष्यभर पतिव्रता असणारी ही द्रौपदी धर्मराजाच्या आधी खाली पडते आणि संपते. काय समजायचं काय, नाही हे जे महाभारतातलं वैशिष्ट्य लोकविलक्षण. श्रीकृष्ण तर देव मानला जातो परंपरेमध्ये आणि हा देव पांडवांच्या बाजूने
भीष्माबद्दल तो दुष्ट आहे अशी आपली कल्पना आहे का? अजिबात नाही. पण हा भीष्म मात्र कौरवांच्या बाजूने, कौरव सगळे दुष्टांच्या बाजूने, आदर्शाचा पुतळा असलेला, त्याग करणारा भीष्म त्या बाजूने, आणि इकडे श्रीकृष्ण आहे. आणि हाही असं आहे की अधूनमधून युद्धामध्ये लबाड्या करतो, त्या लबाड्या सुद्धा दाखवतो व्यास. म्हणजे जरासंधाला ठार मारायचंय, तो मरत नाही हे लक्षात आल्याबरोबर हळूच तो खून करतो की जरासंधाला उभं चिरल्यानंतर कसं फेकायचं. हा खरं तर कपट कारस्थान, पण म्हणून श्रीकृष्ण हा भगवान आहे ही भावना आपली कमी होत नाही. बरं ठीक आहे, एवढा मोठा हा श्रीकृष्ण, त्याचं मरण याच्याने काय दाखवावं? आपण आपली बुद्धी काम करण्याचे थक्क होऊन जातो. अनामिक कुणीतरी शिकारी, ज्याला नाव गाव काहीच नाही, त्याला काय तर त्या हरणाचं मुख वाटलं, बाण सोडला, आणि त्यात एवढा मोठा युगपुरुष ठार झाला, महात्मा ठार झाला. असं का घडलं असावं? पण जीवनामध्ये असं घडतं. मग आमच्या वर्तमानामध्ये सुद्धा एखादा महात्मा असा जेव्हा ठार होतो तेव्हा आम्हाला व्यास बळ देतो, सहनशक्ती देतो की बाबा रे असं घडत असतं जीवनामध्ये. व्यास जीवनातला इतका सर्वांगीण विचार सांगतो की त्यामुळं व्यास हा माझा आवडता महाकवी आहे. तेव्हा या निमित्तानं व्यासाचा गौरव केला जाणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. व्यासा एवढा मोठा माणूस आज येणं शक्य नाही, तेव्हा सहजपणे आपण मग व्यासाची छोटी छोटी लघुरूपं शाळेतल्या शिक्षकात पाहतो, महाविद्यालयाच्या शिक्षकात पाहतो, मल्लविद्या शिकवणाऱ्या शिक्षकात. ही छोटी छोटी रूपं आहेत आणि यांनाच आपण आदर्श म्हणून त्यांची पूजा करायला लागतो. हे आजचं आपलं वास्तव आहे. आणि या सगळ्यांनाच गुरु म्हणण्याची पद्धत असल्यामुळे तुम्ही गुरुपूजन करता, पण खरं आपण हे व्यासाचं पूजन करत असतो आणि याचा मला अतिशय आनंद आहे. आता माझ्या स्वतःबद्दल ऐकायची खूपच इच्छा आहे, तर तेही सांगतो. वाघी नावाचं छोटंसं गाव आहे, इथून 5 किलोमीटर अंतरावर पायीच जात होतो. आजही पायीच जातो अनेक वेळेला. आत्ता कुठं बसची सोय झालेली आहे. त्या गावामध्ये जन्म, पण गावाचा संबंध जन्मापुरताच. बाकी सगळं माझं नांदेडमध्येच गेलं. प्राथमिक शिक्षण नांदेडमध्ये झालं, माध्यमिक शिक्षण नांदेडमध्ये झालं, MA पर्यंतचं शिक्षण नांदेडमध्ये झालं, आणि वयाच्या जवळपास 54व्या वर्षापर्यंत माझी कर्मभूमी सुद्धा नोकरी या अर्थानं नांदेडच आहे. मी अगदी बालपणी शिकलो त्यावेळेला उर्दूचा प्रभाव होता आमच्या शाळेला. त्यावेळेला तैतानिया म्हणत असत, म्हणजे प्राथमिक. आजची जे कलेक्टर ऑफिस आहे त्या कलेक्टर ऑफिसला 52 कचेरी म्हणत असत. आता रूप बदललेलं आहे. त्या 52 कचेरीच्या समोर एक छोटीशी आमची शाळा होती. त्या शाळेमध्ये मी शिकलो. माझे त्यावेळेचे हेडमास्टर हे या पंचक्रोशीतले अतिशय लौकिक असणारे सर होते, पण ते आमचं वय लौकिक कशाला म्हणतात हे कळण्याचं नव्हतं. नंतर कळलं त्यांचं नाव काशीनाथराव बोर्डे. त्यांचा पुतण्या हा माझा अतिशय मित्र आहे, चांगला मित्र आहे. किनवटची सहस्रकुंडाची ही फॅमिली. तेव्हा हे माझे त्या काळातले शिक्षक. पण जेव्हा कळायला लागलं त्यावेळेपासूनचे जे शिक्षक आहेत ते मात्र माझ्या मनामध्ये आज सगळे घर करून आहेत. 5वी 6वीला शिकवणारे नांदेडकर सर मी अजूनही विसरलो नाही. ते बार्लिंगे सरांचे विद्यार्थी होते. नंतर हैदराबादला गेले आणि हैदराबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. मला शिकवायला जे सर होते ते किती मोठे होते याची मला त्या वयात कल्पना नव्हती. भारम कुलकर्णी या नावाचे एक शिक्षक मला इंग्रजी शिकवत होते. खादीचा शर्ट, खादीचा धोतर व खादीची टोपी, आणि आम्हाला गंमत वाटायची. अगदी सरपातळ असे
त्यांचा आवाज सुद्धा मोठा केंद्र होता. पण नंतर कळलं की ते फार मोठे इतिहास संशोधक होते. आम्हाला आधी माहिती नव्हती. आणि 8वी 9वीला आल्यानंतर तर पूर्ण आम्ही कळते होतो. आणि त्यावेळेपासून ते जे सर आहेत ते माझे पहिले खरे संस्कार करणारे, माझं भावविश्व घडवणारे सर आहेत. त्यांचं नाव PG कुलकर्णी. आम्ही सगळी मुलं त्यांना PGच म्हणत होतो. खूप धाक वाटायचा, भीती वाटायची त्यांची, पण तेवढेच प्रेमळ होते. शिकवायला लागले म्हणजे काय शिकवत हे आज मी 76 वर्ष झाली अजूनही विसरू शकत नाही. वेश म्हणाल तर वेश सुद्धा अजब. खादीचा पायजामा, खादीचं शर्ट, नेहरू शर्ट, त्यावर जॅकेट, त्यावर नेहरूच्या जॅकेटावर जसं गुलाबाचं फूल असतं तसं दररोज गुलाबाचं टवटवीत फूल, आणि डोक्यावर मात्र शिकारी हॅट, गांधी टोपी, शिकारी हॅट. असेही अशा वेशातले आमचे सर अत्यंत प्रयोग करणारे होते. त्यांच्या इतका प्रयोगक्षम शिक्षक मी पाहिला नाही. मी पुण्या मुंबईला शिकलो नाही, पण पुण्या मुंबईला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या उपक्रम करणाऱ्या शिक्षकांच्या बद्दल लिहून ठेवलंय. ते मी वाचलेलं आहे. नुमवी नावाची जी पुण्याची शाळा आहे ती खूप लौकिक असणारी. पु ल देशपांडे तिथं शिकलेले, ज्यांनी आपल्या शिक्षकाबद्दल लिहून ठेवलेलं आहे. त्या शिक्षकांचं वाचल्यानंतर मला जाणवलं, मी मोठा झाल्यानंतर, की माझे PG सर त्यांच्यापेक्षा कुठेच कमी नव्हते. सगळे उपक्रम त्यांनी शाळेत राबवले. आम्हाला वादविवादामध्ये उभं केलं, बोलायला लावलं, भेंड्या शिकवल्या, त्याच्यातून कविता पाठांतर शिकवलं, नाटकात काम करायला लावलं. लायब्ररी, आमची वर्गाची वेगळी लायब्ररी होती. आणि त्याच्यामुळं मला अशी गोडी लागली मॉनिटर असल्यामुळं की सर नसेल, एखादी रजेवर असतील तर लायब्ररी आणून ठेवायची, मुलांना पुस्तकं द्यायची, आणि तास संपला की लायब्ररी नेऊन ठेवायची. आणि मग चांगल्या अर्थानं आम्ही चोरी केली. 40 पुस्तकं असत, चावी माझ्याकडे असायची. मग हळूच एक पुस्तक काढायचं, दप्तरात टाकायचं, घरी नेऊन वाचायचं. त्यामुळं दुसऱ्याही वर्गाच्या लायब्ररीची पुस्तकं 6वी 7वी पर्यंत मला वाचता आली. एकदा असं झालं, अतिशय अनाथ विद्यार्थी गृह जे पुण्याचं आहे तिथले एक मोठे गृहस्थ औरंगाबादला आले. मी पाहुणा होतो आणि अनाथ विद्यार्थी गृहाबद्दल ते सांगायला लागले. त्यांचं स्वाभाविक होतं, त्यांना वाटलं आता मराठवाड्यातल्या लोकांना पुढचे नसेल वगैरे. ती काही चूक नव्हती त्यांची. पण मी माझ्या भाषणात सांगितलं की सर, आपण न सांगितलेली एक गोष्ट आता मी सांगतो. माझ्या शाळेमध्ये लायब्ररी असायची आणि त्या लायब्ररीमध्ये अनाथ विद्यार्थी गृहाची पुस्तकं असत. साम्यवाद आम्हाला कळत नव्हता, पण 100 पानाचं पुस्तक तुमच्या संस्थेनं काढलेलं मी 9वीत असताना वाचलं. भांडवलशाही मला कळत नव्हतं, पण त्यावेळेला वाचलं. मग एवढी पुस्तकं वाचल्यामुळे वाचनाची गोडी निर्माण झाली. मग आपल्या लेबर कॉलनीजवळ कामगार कल्याण केंद्र होतं, ते अत्यंत जवळ होतं. तिथली पुस्तकं वाचायला लागलो. तिथली पुस्तकं वाचून सगळी संपली. मग मी नगरपालिकेच्या वाचनालयाकडे गेलो आणि दुर्दैवाने माझे वडील लवकर मरण पावल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. पीपल्स हायस्कूलला शिक्षक झालो आणि पीपल्स हायस्कूलचा शिक्षक हा पीपल्स कॉलेजच्या लायब्ररीचा सभासद असतो. यामुळं मला लायब्ररीत थेट मध्ये जाता आलं आणि सभासद म्हणून हवं ते पुस्तक काढता आलं. पुस्तकाचा सागर कशाला म्हणतात ते मला पीपल्स कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पाहायला मिळालं. वाचनासारखा खरंच सांगतो आपल्या विकासामध्ये दुसरा गुरु कोणीच नाही. म्हणून त्या काळामध्ये मिळेल ते वाचलेले आणि PG सरांनी जे जे त्या काळातले संस्कार केले, माझं भावविश्व घडवलं, ते माझ्या मुलांच्या पर्यंत घडवता येईल का, माझ्या मुलापर्यंत मला पोचवता येईल का याचा विचार केला. कॉलेजला आलो आणि माझा योग चांगला. भावविश्व घडण्याचं वय संपलं आणि विचार विश्व घडण्याचं वय सुरू झालं.
आणि मला कुरुंदकरांच्यासारखा एक दिग्गज महामेरू प्राध्यापक शिकवायला मिळाला. अनेकांना गाडगीळ सर माहिती नाही, पण मी गाडगीळ सरांचा विद्यार्थी आहे आणि गाडगीळ सरांचा त्या काळातला अभ्यास काय होता हे खरंच आजच्या प्राध्यापक मंडळींना कळणार नाही. लोकायत सारखं पुस्तक हे काही मराठी अभ्यासक्रमाचं नाही. त्यावेळेला गाडगीळ सरांनी लोकायतावरची भाषणं दिली. मी लोकायत वाचलंय त्यांचं. पंडित जवाहरलाल नेहरूवर गाडगीळ सरांनी याच कला मंदिरमध्ये 3 व्याख्यानं दिली 1962ला. काय व्याख्यानं होती. हे कला मंदिर तुडुंब भरलेलं असायचं आणि नेहरूचं केवढं मोठं कार्य आहे हे आम्हाला त्यावेळेला वैचारिक घडण सुरू झालेली होती. त्यावेळेला कळायचं. 62ला PUC सायन्सला होतो. त्यावेळेला चायनीज ॲग्जिबिशनला आणि मला कॉलेजला नाटकात काम मिळणार होतं, पण गॅदरिंगच झाली नाही. पण गॅदरिंग जरी झाली नाही तर दुसरा फायदा झाला. माझ्या कॉलेजमधले हे सगळे माझे सर कॉर्नर बैठका घेत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रात एवढी ख्यातनाम असणारी ही मंडळी नरेंद्र कुरुंदकर, सरा गाडगीळ, केरम शिरवाडकर, शेवाळकर सर, आता ही नावं सगळ्यांनाच माहिती आहे. आणि उत्तर काळामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी ही मंडळी गाजली, पण आमच्यासाठी आमचे शिक्षक येते. आणि शिवाजीनगरच्या कॉर्नरला बैठक व्हायची आणि आपल्यासमोर काय प्रश्न आहे हे सांगायचं समजावून. होळीवर कुठेतरी एक बैठक व्हायची, तिथं 5-50 श्रोते यायचे, तिथं सांगायचं. आम्ही आदर्शासारखी ही भाषणं ऐकत होतो. वक्तृत्वाची थोडी बहुत आवड शाळेत निर्माण झाली. वक्तृत्व आत्मसात करता आलं ते मात्र माझ्या या सगळ्या महाविद्यालयीन सरांच्यामुळे. गाडगीळ सर घेतले की अतिशय तर्क कर्कश आणि शुष्क स्वरूपाचं विवेचन त्यांच्या भाषणात यायचं. गाडगीळ सर म्हणजे काय प्रश्न, कुरुंदकर सर म्हणजे काय प्रश्न नाही. कुरुंदकर सरांचं व्याख्यान हे किती चांगलं होतं याची आधी सगळ्यांना कल्पना आहे आणि वर्ग किती आकर्षक व्हायचा याचीही कल्पना आहे. आश्चर्याची गोष्ट सांगतो, बाकीचे सर नियमित होतेच, पण अनेकांना वाटायचं कुरुंदकर गावभर हिंडतात, इकडं जातात, महाराष्ट्रात जातात, तेव्हा वर्ग घेतात की नाही. पण मी तुम्हाला सांगतो, मी डिफॅक्टो हेड होतो. त्याचं कारण असं की मला टाइम टेबल काय लावत असत. त्यामुळे मला माहिती आहे की कुरुंदकर गुरुजी एकही तास चुकवत नसत. नुसता तास चुकवत नसत असं नाही. बेल झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आत वर्गात येणार आणि बेल व्हायला 1 मिनिट शिल्लक आहे त्यावेळेला समिंग अप करणार. 50 मिनिटं कसे गेले हे आम्हाला कळायचं नाही. तास चुकवायचा नसतो हा संस्कार माझ्या सरांनी आम्हाला केला. मुलांना समजेल त्या पद्धतीने त्या लेवलवर येऊन वेगवेगळे दृष्टांत देऊन सोपं करून समजावून सांगायचं असतं. ही देणगी मला माझ्या गुरुजनांची आहे. आणि त्यामुळं जर माझ्या विद्यार्थ्यांना माझं शिकवणं आवडत असेल तर त्यात माझं श्रेय काहीच नाही आहे, माझ्या गुरुजन मंडळींचं श्रेय आहे. आणि हे वाचता वाचता जेव्हा साहित्य लेखन करायला लागलो तेव्हा साहित्य लेखनामध्ये एक मी शिकलो होतो, मी माझी वेदना व्यक्त करायची. आणि मी माझी वेदना व्यक्त करताना जो विचार मला भावला होता तो बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आंबेडकर वाचायला लागलो आणि आंबेडकर वाचतोय म्हणून कधी आंबेडकरांवर बोलताना सवर्ण दुखावले असं घडलेलं नाही. त्याचं कारण असं की तुम्ही लॉजिकली बोलायला लागलात ना, कोणीच दुखावत नाही. दलितही दुखावत नसतात आणि सवर्णही दुखावत नसतात. लॉजिक ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला विचार करायला भाग पाडते. शिक्षकाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य मला हे वाटतं की तो तुम्हाला विचार करायला लावतो. माझ्या या सर्व सरांची मला देणगी कुठली असेल तर त्यांनी मला
विचार करायला भाग पाडलं. तो विचार अभिव्यक्त कसा करावा हे नंतरच्या काळामध्ये मला माझ्या विद्यार्थ्यांनी शिकवलं. तेव्हा या अर्थानं उत्तर काळात विद्यार्थी सुद्धा माझे गुरु आहेत आणि यात मी काही अतिशयोक्ती सांगत नाही. एका मुलीने विचारलेला प्रश्न सांगतो. बलूत या पुस्तकावरचा प्रश्न होता. दया पवारचं पुस्तक गाजत होतं. ती मुलगी खूप हुशार होती. माझ्या एमएसचे अनेक हुशार विद्यार्थी, एक मोरे नावाचा अत्यंत चांगला माझा विद्यार्थी या करोनामध्ये गेला. ह्या ही सगळी बॅचच खूप हुशार होती. तर त्या मुलीने प्रश्न असा विचारला की सर, दया पवार हे प्रतिभावान कवी असतील, आम्हाला मान्य आहे, पण 7वीत असताना सुद्धा ते प्रतिभावान होते का? प्रश्न खरा होता तिचा. मुलं नाही, 7वीत असताना सामान्य मुलासारखे. पण का बरं, का प्रश्न विचारला? नाही, दया पवारांच्या बलूतमध्ये एक प्रसंग आलेला आहे. काय प्रसंग आहे? मधली सुट्टी आहे, मुलं मुली खेळत असतात. दया पवार खांबाला टिकून उभा आहे, खिशातलं काहीतरी काढून तो खात असतो. एक मुलगी त्यांच्या जवळ येते आणि विचारते, काय खातोस? तो म्हणतो, चांदणी खातो. आणि त्या मुलीला कळत नाही चांदणी म्हणजे काय. आणि मग दया पवार सांगतात, चांदणी म्हणजे खारवलेल्या मांसाचा तुकडा. तेव्हा मांसाच्या तुकड्याला चांदणी म्हणण्या इतके ते प्रतिभावान होते का? तिचा प्रश्न बरोबर होता आणि त्या प्रश्नाला उत्तर फक्त मीच देऊ शकत होतो. तेव्हा योग्य माणसाला तिने प्रश्न विचारला. तिला सांगितलं, तुझा प्रश्न बरोबर आहे, पण तो चूक शब्द छापला गेला त्याच्यामुळं विचारला गेला. ते म्हणाले का, तो शब्द चांदणी नाही आहे, तो शब्द चांदणी आहे. चांदणी म्हणतात आणि डबल नाही, चाबर अनुस्वार. डबल उच्चार केला तर कोकणातली खाड असा अर्थ आहे. चाबर अनुस्वार दिला आणि द टाकला तर आकाशातली तारका असा अर्थ आहे. आणि चाबर नुसताच अनुस्वार दिला आणि नि उच्चारला तर चानी म्हणजे खारवलेल्या मांसाचा तुकडा. तो चांदणीच म्हणाला. माझी खात्री आहे दया पवारनी चांदणीच शब्द लिहिला. पण आमचे जे प्रूफ करेक्टर असतात ना, चूक शब्द लिहिला लेखक, चुकला असेल त्याचा दुरुस्त करावं. आणि ते कोण ग्रस्त होते तेही सांगतो मी. त्या ग्रस्ताचं नाव होतं बल्लाळ. देशमुख प्रकाशन, कॉन्टिनेंटल प्रकाशन यांची पुस्तकं तपासणारा हा अतिशय उत्तम ग्रस्त होता. त्यांची माझी भेट झाली आणि ते जेव्हा सांगायला लागले तेव्हा मी त्यांना सांगितलं, बरोबर शब्द तुम्ही चूक छापायला लावला, त्यामुळे माझ्या मुलाची गैरसमज झाली. तेव्हा कसं काय? म्हणजे दया पवारनी चानीच शब्द लिहिला होता, तुम्ही चांगलं नाही केलं. तुम्ही चाली काय असतं स्वाभाविक त्यांना माहिती नव्हतं. मी समजावून सांगितलं. अशा रीतीनं मुलं सुद्धा शिक्षकांचे गुरु असतात. त्यामुळं काय झालं? त्यामुळं झालं असं की मी दलित साहित्यातल्या अनेक शब्दांचा मुलांना अर्थ कळत नाही, तो समजावून सांगावा म्हणून मग कोर्स तयार करायला लागलो. तेव्हा या अर्थानं माझे विद्यार्थी गुरु आहेत आणि याच्यात वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही ना. मला तामण कुठं कळत होतं, माहीत नव्हतं तामण म्हणजे काय. पण आता शिकवणारे जे शिक्षक ते ब्राह्मण, धडा आहे तोही ब्राह्मणाच्या पूजे अर्चेचा आहे. त्यात जर तामण शब्द आला तर काय असतो माहीत नाही, कशाला म्हणतात माहीत नाही. पण नंतर वाचनातून मला कळलं. त्याचं कारण असं की आपल्या सगळ्या जाती ज्या आहेत त्या नुसत्या जाती नाहीत, नुसते ग्रुप नाहीत, त्या जाती स्वायत्त संस्था आहेत. त्या प्रत्येक जातींच्या छोट्या छोट्या रूढी वेगळ्या आहेत, रीती वेगळ्या आहेत, भाती वेगळ्या आहेत. आणि परमेश्वरावर सार्वत्रिक श्रद्धा असली तरी प्रत्येकांची हायरार्कीनं अशी श्रेणीबद्ध व्यवस्था लावलेली आहे. जी व्यवस्था आज आम्ही मोडीत काढलेली आहे. पण व्यवस्था मोडीत काढली तरी कल्चर कुठं कळले? कल्चर करण्यासाठी आपल्याला अशीच पुस्तकं आत्मसात करावी लागतात. आता मला सुद्धा, मी ग्रामीण भागामध्ये शिकलो नाही ना. पड म्हणजे काय मला माहीत नव्हतं.
आता खरं म्हणजे पण तर मलाच माहीत असायला पाहिजे, पण मी शहरात वाढलो त्यामुळे मला काय माहिती असणार. खेड्यामध्ये मेलेल्या पशुच्या डेड बॉडीला पड म्हणतात याची कल्पनाच नव्हती. पण अमिताभ नावाच्या माझ्या एका लेखकाने त्या पुस्तकाचं चळवळीत पड हे नाव दिलं. अरे मग पड मला शोधावंच लागलं. तेव्हा आचार्य वाचन हे आपलं गुरु असतं, विद्यार्थी हेही आपले गुरु असतात आणि त्यातून आपण शिकत जातो. तेव्हा एका अर्थानं गुरुपौर्णिमा म्हणजे शिक्षणाबद्दलचा आदर आहे असं मी समजतो. नुसता शिक्षकाबद्दलचा नाही, तो शिक्षणाबद्दलचा आहे. शिक्षण घेणारा आणि शिक्षण देणारा यांच्या उभयतांमध्ये आदराचं नातं असावं, ते वृद्धिंगत व्हावं, याला आपण शिक्षण म्हणतो. बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव बदललं हे आपण फार अभिमानानं सांगतो. कोण आंबेडकर गुरुजी होते, आपण आमच्या पी.जी. कुलकर्णींनी किती मुलांची नावं बदलली आहेत माहीत नाही तुम्हाला. आमचे एक मिनिस्टर होऊन गेलेत मधुकर घाटे, माझ्या शाळेत होता. त्याचं नाव मधुकर नव्हतं, आमच्या गुरुजींनी बदललं. एक माझा क्लासमेट होता, त्याचं नाव मटनाजी होतं, गुरुजींनी बदललं. एक माझा क्लासमेट होता, त्याचं नाव मलिबा होतं, बदललं. तेव्हा हा असा एका वेगळ्या आदर्शाकडं वाटचाल करायचा संस्कार स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेला आहे. तो सार्वत्रिक स्वरूपाचा आहे. असं सार्वत्रिक विज्डम असणारी, चिंतन असणारी शिक्षक मला लाभले आणि त्याच्यातून मी शिकत गेलो. शिकवताना शिक्षक समृद्ध आणि असे जे शिक्षक असतात ना ते आपल्या विद्यार्थ्यावर खूप प्रेम करतात. गाडगीळ सर माझ्यावर इतकं प्रेम करायचं मला माहितच नाही ना. गेले गाडगीळ सर एके दिवशी त्यांचा जावई अंबाजोगाईचा देशपांडे आपल्या राज्यपालांचे डॉक्टर त्यांच्याकडे गप्पा मारत बसलो. पनवेलच्या MGM मध्ये ते रिटायरमेंट डॉक्टर होते. माझा अतिशय आदराने त्यांनी हे केलं, स्वागत, या असं. आता खरं म्हणजे एकदा दोनदा भेटलो एवढा मोठा डॉक्टर आणि त्यांनी इतका आदराने खुर्चीतून उठून नमस्कार करावा, मला संकोचल्यासारखं गप्पा मारायला लागलो. आणि बोलताना सहज गाडगेसरांची आठवण येणारच ना, गाडगेसर हयात नव्हते. आणि मग ते मला म्हणाले की सर मी त्यांना बाबा म्हणत असे, जावी पण मी त्यांना बाबाच म्हणत असे. आणि अनेक वेळेला तुमच्या माघारे गाडगीळ सर उल्हास नंतरचा माझा मुलगा इतका तुमच्याबद्दलचा प्रेमाने उल्लेख आहे. आता कधी मला असं जाणवलं नाही ना. पण आमचं किती वयाचं, किती मोठं. आणि मला अनेक गोष्टी अशा माहित की आम्ही फेरीपासून तर करू शकत नव्हतो. गाडगीळ सरांनी बालबिजवेशी लग्न केलं हे अनेकांना माहिती नाही. मला माहिती आहे, पण हे सांगणं सुद्धा अवघड होतं ना. पण त्या काळात ते केवढी मोठी सुधारक वृत्ती आहे त्यांची. आणि अशा गाडगीळ सरांनी लग्नानंतर मला सांगितलं, बघत ते कधी आले तुझ्या म्हणायचे अगोदर तुम्ही माझ्याकडे जेवायला या आणि पत्नीला घेऊन या. आम्ही जेवायला गेलो होतो त्यांच्याकडे. हे खरंच जे चांगले शिक्षक असतात ना विद्यार्थ्याचं आपोआप प्रेम करतातच. पण त्यांना खूप मिळतो त्यांच्या त्या सौभाग्यावरती त्यांना सुद्धा किती मदत करत होत्या. त्यांना सगळ्या म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये मदत करत होत्या. आणि हे सुद्धा त्यांचं बालविद्वेषी किती उशिरा कळलं आम्हाला अजिबात माहितीच शांत स्वभाव त्यांचा. म्हणजे त्यावेळेचा काय निष्ठा असते ना या लोकांच्या. आता शिरवाडकर सांगतो ना, सगळ्यांना शिरवाडकर इंग्रजीचे प्राध्यापक माहिती. मी तिकडे गेलो की ते बोलायला लागले की ते इंग्रज. अहो म्हटलं तुम्ही सगळं शिरवाडकरांचं सांगताय, प्राध्यापक चांगले होते, प्रशासक कसे होते कोणाला माहिती आहे नाही. स्वाभाविक आहे, तर ते विद्यापीठात आले आणि तेच शिरवाडकर पाहिले
आम्ही ते शिरवाडकर पाहिले जे प्रिन्सिपल होते, DSP आले वेश घालून तेच कॉलेज म्हणून. आणि चपराशांनी सांगितलं की सर पोलीसचे मोठे साहेब आले. शिरवाडकर समजले येऊ दे. आले बसले आणि ते असं म्हणाले की आमचा एक गुन्हेगार तुमच्या कॉलेजमध्ये येऊन लपलेला आहे, त्याचा शोध घेण्यासाठी मी इच्छा. काय म्हणावं शिरवाडकर साहेब, सॉरी तुम्ही माझी परमिशन घेऊन यायला पाहिजे. माझ्या कॅम्पसमध्ये तुमच्या कामासाठी जेव्हा तुम्ही येत तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा हा कॅम्पस माझा आहे. प्लीज. उठला DSP सुद्धा त्या काळात बाहेर गेला, पोलीस पाठवला आणि सांगितलं की असं असं आमचे साहेब येऊ द्या त्यांना. मग काय असेल हकीम सिंग नावाचा, नाही सॉरी, हुतात्मा, आता गुरुद्वाराच्या तिथे एक रोड आहे, रोडचं नाव आहे पहा, हुतात्मा आणि मुलाचं नाव, आमचा कॉलेजचा विद्यार्थी येतो आणि तो हुतात्मा झाला. खूप मोठा मोर्चा निघाला होता. गीता ग्रंथाला गुजरातमध्ये कुठेतरी लाथ मारली, त्याची रिॲक्शन झाली. नांदेड 3 दिवस संपावर होतो, पोलीसला लोक मारायचे. खूप मोठा मोर्चा निघाला. गाडगीर साहेबांवर पोलीसचा हल्ला झाला. शिरवाडकर सर त्या मोर्चात, आम्ही त्या मोर्चात. मग गाडगीर साहेबांना दवाखान्यात न्यावं लागलं. आणि त्याच वेळेला आपल्या महाराष्ट्र बँक जुनी कुठे होती, तारासिंग, तिथं तुम्ही हवांड्यात उभं राहिलात की समोर एक किर्लोस्कर वगैरे त्याची दुकानं, त्या एका दुकानामध्ये हा विद्यार्थी M144 चालू लपून बसला की बाहेर 144 आहे. आणि कुणीतरी एक पोरगा जात होता, पोलिसने लगेच गोळी घातली. तो सुटला, ती गोळी दाराला लागली आणि दारातून आरपार जाऊन त्या पोराला लागली. पोरगा ठार झाला. आणि मग समजलं नांदेड संतापलं पोलिसच्या विरुद्ध. तो मोर्चा होता. तेव्हा हे शिरवाडकर सर आम्ही पाहिले, हे गाडगे सर आम्ही पाहिले. तेव्हा मला कधीही नांदेडला शिकलो याचं दुःख नाही बरं राधिका. मला नेहमी मी पुण्यातल्या विद्यार्थ्यापेक्षा देखील मोठा आहे असंच वाटत. म्हणजे इतकी मला आत्मविश्वास दिला असे आमचे सगळे सर. कधीच वाटलं नाही डोक्यामध्ये की आपण पुण्याच्या विद्यार्थ्यासमोर कमी आहोत, कधीच वाटलं नाही. हे सामर्थ्य पीपल्स प्रश्न. आणि ही सगळी ज्येष्ठ मंडळी तुमच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळाले, हे आम्ही किती भाग्यवान. आम्हाला जरी शिरलं तुमच्याकडे नाही, थोडस हे होतं, पण एवढी सगळी मंडळी, गुरुजींचे व्याख्यान कळत नव्हती त्या वयामध्ये, आम्ही ऐकत होतो. आणि जे शिक्षक आता बाकीच्या लोकांना माहित नाही ना, ते आमच्या सोबत होते. डॉक्टर भाटिया लाहोरचा, पाकिस्तान, लाहोर तिकडे गेलं, घर जळालं, बायको लेकर घेऊन पळत आला थेट नांदेडला. तर लाहोरच्या लोकांना गुरुद्वारा हे सुरक्षित ठिकाण वाटतं. इथं आला, शिकलेला होता, MA होता, पण काय उपयोग, सगळंच घर जळाले. पीपल्स कॉलेज सुरू झालं आणि इंटरव्ह्यूला गेला. स्वामीजी होते, त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं, इंग्रजी म्हणजे अप्रतिम. वरांड्यातून भारतीय असं चालले ना, एखादा रोमन शिपाई चालला असावा असं वाटायचं आम्हाला, असं जात असत. तेव्हा भारतीयांनी सरळ सांगितलं, आय हॅव नो पेपर्स, माझ्याजवळ कुठलाही डॉक्युमेंट नाहीये, विश्वास ठेवायचा नसेल सोडून द्या, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर घ्या. मी MA हिस्ट्री आहे आणि लाहोरचा आहे, तिथून मी परागंदा होऊन चाललो. इंटरव्ह्यूला स्वामीजी, तर स्वामीजीला कळतच होतं काय ते, त्याच्यातून आलेले. इंटरव्ह्यू घेतला, सिलेक्ट, विदाऊट एनी डिग्री भारतीय सिलेक्ट झाले. आणि माझ्या वयाचा कोणीही इतिहासाचा प्राध्यापक, त्याला तुम्ही विचारा भारतीयाबद्दल काय प्रेमानं बोलतो. ते म्हणायचे,
मला माझं मरण वर्गात शिकवता नाही यावं वा आणि काय असेल खरंच भाटी असं शिकवता कथाच घे. आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा अशी एकावर एक फार मोठी मंडळी. आता बार्लिंगे तर पहिले प्राचार्यच होते. बार्लिंगे अनेकांनी पाहिलेच नाही, मी पाहिले आणि खूप लहान होतो. नंतर माझा खूप चांगला संबंध आला आणि खूप मैत्री झाली. हे बार्लिंगे तत्वज्ञानाचे विद्यार्थी, पण कमालीचा फॅनेटिक होता माणूस, अजब होता, बुद्धिमान होता. किती बुद्धिमान, इथं पटलं नाही ना, स्वामीजींनी आणलं होतं त्यांना खास. त्यांचे वडील बंधू मिनिस्टर होते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, म्हणून स्वामीजी म्हणले चल तू नांदेडला कॉलेज सांभाळ. 25व्या वर्षी प्रिन्सिपल, आणि ते कॉलेज सांभाळता सांभाळता काय ते खटके उडाले असते, सोडलं कॉलेज. पुणे विद्यापीठात गेले. 26 देशामध्ये लेक्चर देण्यासाठी हिंडले. काय बुद्धिमत्ता आपट असेल याची कल्पना नाही. तिकडून वापस आले, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष झाले. पण हा अध्यक्ष लक्षात घ्या, जमिनीवर पाय असणार होता. नवलेखक अनुदान नावाची जी योजना आहे यांनी सुरू केली बार्लिंगेने. मला अजून आठवतं, गोविंदराव तळवलकरांनी 3 अग्रलेख लिहिले बार्लिंगेला कंडेम करायचे. बार्लिंगे तस्कमत झाले नाही, पण भूमिका होती. दरिद्री पोरे खेड्यापाड्यात राहतात, त्यांना प्रेस मिळत नाही, पुस्तक कसे काढायला कळत नाही. त्यांच्या पहिल्या पुस्तकाला मी अनुदान दिलं, बिघडलं कुठं. आणि गोविंदराव तळवलकर हे हाय फाय विचार म्हणतो ना, त्यांना हे अजिबात आवडलं नाही. पण पिछे हाट झाली नाही. त्या नवलेखक अनुदानातून आज छोट्या छोट्या गावातले अनेक मोठे लेखक उदयाला आले. दुमलोने आपला नांदेडचा, त्यातून पुढे आलेला कवी आहे मला माहिती आहे. त्र्यंबक सपकाळे त्यातून पुढे आलेला आहे. असे अनेक कवी त्यामुळे पुढे आले. याला व्हिजन म्हणतात. तेव्हा असं व्हिजन असणारे लोक आम्हाला शिकवायला होते, आम्हाला पाहायला मिळालं, हे आमचं भाग्य. आणि नाटकाने मला काय शिकवलं असं सांगायला लागलो तर पुन्हा मला स्वतंत्र व्याख्यान द्यावं लागेल. पण नाटक लिहायला मला मुलांनी भाग पाडले. मुलांच्यामुळे मी नाटकं लिहिली. आणि पहिली 5-6 वर्ष दरवर्षी लिहिलेली नाटकं माझं शिल्लक सुद्धा नाही हरवली. तर नाटक प्रसिद्ध करायचं असतं हेच माहीत नव्हतं. जेव्हा मी कॉलेजला आलो तेव्हा मग मी एकांकाचं पाहिला. तेव्हा हर घडी आपणाला शिक्षण मिळत असतं. प्रत्येक अनुभव कोणता ना कोणता तरी एक पाठ घेऊन एक वेगळं असं मार्गदर्शन करायला येत असतो. तो कटू असला तरी आपणाला मार्गदर्शन मिळतं, तो मधुर असला तरी आपणाला मार्गदर्शन मिळतं. कटू अनुभव आहे म्हणून चिडण्यात काही अर्थ नसतो. ते तात्कालिक चिड नाही, सोडून द्यायला पाहिजे. पण तो कटू अनुभव तुम्हाला किती गोष्टी शिकवत असतो ते पुढे आयुष्यात कळतं. तेव्हा अनुभव आणि ग्रंथ हे खरे गुरु आहेत. तेव्हा अनुभव देणारे आणि अनुभव घेणारे यांचा जो परस्पर व्यवहार आहे, या व्यवहाराचा सत्कार गुरुपौर्णिमा मुक्तीला जातो असं मला वाटतं. खूप बोललो मी, तुमच्यामुळे बोललो. धन्यवाद. या सुंदर कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळतो आहोत. आजच्या कार्यक्रमात आभार व्यक्त करण्यासाठी संस्कार भारती नांदेड समितीचे संघटक श्री जयंतराव वाकोडकर यांना मी आमंत्रित करते आणि मी सुवर्णा कळसे आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. यावर्षी आपल्याला लाभलेले आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य दत्ता भगत सर, ज्यांनी शैक्षणिक, सामाजिक, नाट्य, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. कुरूंदकर गुरुजीचा वैचारिक वारसा पुढे नेण्यात
त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भगत सरांनी अनेक विद्यार्थी घडवले, त्यांना योग्य दिशा दिली. दलित साहित्यात देखील त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. अशा ज्येष्ठ साहित्यिक व गुरूंनी आमच्या विनंतीला मान देऊन सत्कार स्वीकारला, याबद्दल संस्कार भारती आपली शतशः ऋणी आहे. सन्मानपत्राचे अप्रतिम लेखन ज्यांनी केले ते आमचे संरक्षक डॉक्टर दीपक कासळीकर यांचा या ठिकाणी मी आदरपूर्वक उल्लेख करतो. ध्येयगीत या ठिकाणी जिनी सादर केलं ती डॉक्टर कल्याणी उमाकांत जोशी. या कार्यक्रमाचं नीटनेटकं आणि अप्रतिम सूत्रसंचालन जिने केलं ती सुवर्णा कळसे. गुरुवंदना सादर करण्यासाठी दीपाली आवळे व त्यांचा संच. प्रास्ताविकासाठी सौ राधिका वाळवेकर. अतिशय नीटनेटका परिचय करून दिल्या त्या डॉक्टर अनुराधा पत्की. सन्मानपत्राचं वाचन ज्यांनी केलं ते अभयजी श्रंगारपुरे. तांत्रिक सहाय्य डॉक्टर प्रमोदजी देशपांडे, स्वरेश देशपांडे. या गुरुपूजनाच्या कार्यक्रमासाठी संस्कार भारती देवगिरी प्रांताचे संगीत विधा प्रमुख ज्येष्ठ गायक श्री संजयजी जोशी तसेच सहकोश प्रमुख अभय श्रंगारपुरे यांनी उपस्थित नोंदवली, ज्याचासुद्धा मी या ठिकाणी नम्रतापूर्वक उल्लेख करतो. आणि सन्मानपत्र तयार करण्यात ज्यांनी आम्हाला मदत केली ते सागर ओझा यांचासुद्धा या ठिकाणी मी नम्रतापूर्वक उल्लेख करतो. संस्कार भारतीचे प्रांत पदाधिकारी यांचं आम्हाला दरवेळेस मार्गदर्शन मिळतं. तसेच संस्कार भारतीचे अध्यक्ष श्री दिमा देशमुख यांचासुद्धा मी या ठिकाणी आदरपूर्वक उल्लेख करतो. भगत सर व संस्कार भारतीवर प्रेम करणारे सर्व मान्यवर श्रोत्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.